विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात क्लास 8 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 6 चॅप्टर नेम फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन त्यामधील 6.2 त्याच्यामध्ये एकूण 8 एक्झाम्पल आहेत। त्या 8 एक्झाम्पलपैकी या व्हिडिओमध्ये आपण 4 बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 4 एक्झाम्पल बघणार आहोत। ओके, चला पहिले एक्झाम्पल पाहू। पहिले एक्झाम्पल असं आहे, लक्ष द्या रे। x³ प्लस 64y³ आपण याचं फॅक्टराइज करत असताना आन्सरमध्ये आपण लिहू x³ प्लस 64y³। आता लक्ष द्या, फॅक्टराइज आहे ते फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे। फॉर्म्युला महत्त्वाचा आहे। फॉर्म्युला आहे a³ प्लस b³ इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर। तर आपण काय करणार, इथे a³ आहे मात्र हा b³ नाही, हे 64 आणि हे y³ हा क्यूब जे आहे ते फक्त yचा आहे, 64चा नाही। आपण याला कन्वर्ट करून घेऊ, म्हणजे इज इक्वल टू x³ ला x³ प्लस ह्या दोघांमध्ये मल्टिप्लाय असते 64 जे आहे ते 4चा क्यूब आहे इनटू y³। आता दोघाचा बी पॉवर सारखा आहे तर आपण या बेसचं मल्टिप्लाय करू शकतो, म्हणजेच x³ प्लस 4 इंटू y 4y आणि याचा क्यूब 1 टाइमच घ्यायचा। हा झाला a³ प्लस b³ लक्षात ठेवा, जर a³ प्लस b³ जर झाला तर त्याला आपण फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a प्लस b लिहू शकतो आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर या फॉर्ममध्ये लिहू शकतो। आता पुढचा मुद्दा आहे की याला समजू आपण a, याला समजू b, म्हणजेच a ची व्हॅल्यू घेता येते आपल्याला x अँड b ची व्हॅल्यू घेता येते आपल्याला 4y। आता हे जे दोन किमती आहेत ते वरच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून टाकायच्या, म्हणजे a आहे तिथं काय ठेवायचं x³ प्लसला प्लस, ज्या ठिकाणी b आहे तिथं ठेवायचं 4y म्हणजेच 4y³ इज इक्वल टूला इज इक्वल टू a प्लस b, मग ब्रॅकेटमध्ये a कोण आहे रे, a आहे x प्लसला प्लस b कोण आहे रे 4y। पुढचा महत्त्वाचा मुद्दा, सेकंड ब्रॅकेटमध्ये a कोण आहे रे, a x आहे, x चा स्क्वेअर मायनस ab म्हणजेच या दोघांमध्ये मल्टिप्लाय असते इनटू a ची व्हॅल्यू आहे x इनटू b ची व्हॅल्यू आहे 4y। नेक्स्ट b स्क्वेअर, तर b ची व्हॅल्यू आहे 4y, 4y चा स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर। पुढच्या स्टेपमध्ये जे आहे ते पहिला ब्रॅकेट सेम येईल x प्लस 4y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x स्क्वेअरला x स्क्वेअर, इथं कुठलाही बदल नाही, मायनसला मायनस, हा इथं 1 आहे 1, हा 1 इंटू 4, 4 1 जा 4 सोबत xy प्लसला प्लस 4चा स्क्वेअर 16 y स्क्वेअरला y स्क्वेअर। हे झालं आपलं उत्तर ह्या एक्झाम्पलचं। ह्या एक्झाम्पलचे आपण फॅक्टराइज असे केले, देअरफॉर x³ प्लस 64y³ इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये x प्लस 4y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये मिळालेला आहे आपल्याला x स्क्वेअर मायनस 4xy प्लस 16y स्क्वेअर, हे सेकंड ब्रॅकेटमध्ये। हे झालं आपलं आन्सर। आता आपण काय करू, अशाच पद्धतीनं सेकंड एक्झाम्पल बघू। कोणतं एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, ठीक आहे। तर सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला 125p³ प्लस q³ आन्सरमध्ये लिहू आपण 125p³ प्लस q³ हे जे आहे याचे फॅक्टराइज करायचे, आपल्याला याचे फॅक्टर शोधायचे आहेत, परंतु फॅक्टर शोधत असताना आपल्याला a³ प्लस b³ च्या फॉर्मॅटमध्ये घेऊन जायचे। मग फॉर्मॅटमध्ये घेऊन जायचं आहे
तर हा ए क्यूब नाही आहे. 125 कोणाचा क्यूब आहे रे? 5चा 5चा क्यूब आहे. म्हणजेच मी 125ला लिहू शकतो मी 5चा क्यूब 5चा क्यूब इंटू पी क्यूबला पी क्यूब प्लस क्यू क्यूबला क्यू क्यूब. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढं लिहिता येते 5 इंटू पी, कारण दोघांचाही पॉवर सेम आहे. 5 पी याचा क्यूब प्लस क्यू क्यूब. हे झालं. आता हे सगळं ए झाला आणि हा बी झाला. एचा क्यूब प्लस बीचा क्यूब ह्या फॉर्म्युल्यासारखं झालं. मग फॉर्म्युला काय आहे रे? ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये जे आहे ते ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये लक्ष द्या, आपण याला याच्यासोबत कंपेअर करूत आणि ए बीच्या व्हॅल्यू काढूत. तर याची व्हॅल्यू मला मिळून जाईल 5p अँड क्यूची बीची व्हॅल्यू मिळून जाईल मला क्यू. तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, जे हे व्हॅल्यू आहे ते ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून टाकायचे, ह्या पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये. मग ठेवत असताना आपण काय करणार? ए क्यूब आहे म्हणजे कोणाचा? 5pचा क्यूब. 5p याचा क्यूब घेणार प्लस बीचा क्यूब म्हणजे बी कोण आहे? क्यूब. क्यूचा क्यूब घेणार इज इक्वल टू ए प्लस बी म्हणजे 5p प्लस क्यूब 5p प्लस क्यूब. सेकंड ब्रॅकेट आपण असा स्क्वेअर ब्रॅकेट करणार, त्याच्यामध्ये एक ब्रॅकेट छोटा होणार आहे. लक्षात ठेवा ए स्क्वेअर म्हणजे ए कोण आहे रे? 5p याचा स्क्वेअर घ्या. 5p याचा स्क्वेअर घ्या. मायनसला मायनस ए बीची किंमत ठेवायची ना आपल्याला. एची व्हॅल्यू आहे 5p इंटू बीची व्हॅल्यू आहे क्यू प्लस बी स्क्वेअर म्हणजे क्यूचा स्क्वेअर. बीची व्हॅल्यू क्यू आहे, क्यूचा स्क्वेअर. ह्या छोट्या ब्रॅकेटमुळे आपण हा कंस घेतलो. पुढची स्टेप आहे, लक्षात ठेवा, इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये कुठलाही बदल नाही 5p प्लस क्यू. सेकंड ब्रॅकेटमध्ये 5चा स्क्वेअर 25 हा पुन्हा पीचा स्क्वेअर मायनस 5 इथं 1 असेल 5 1 जा 5 पी क्यूला पी क्यू प्लस क्यूचा स्क्वेअर. आता याच्यामध्ये कुठलाही काही बदल करायची गरज नाही. आपल्याला असे फॅक्टराइज भेटले. कोणाचे भेटले रे? देअरफॉर 125 पी क्यूब प्लस क्यू क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये भेटला 5p प्लस क्यू. सेकंड ब्रॅकेटमध्ये भेटला 25p स्क्वेअर मायनस 5p क्यूब प्लस क्यू स्क्वेअर. हे झालं आपलं सेकंड एक्झाम्पल समजायला काही प्रॉब्लेम नाही. मी बाजूला होतो, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल 3rd आणि 4th या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले 4 एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे. तर लक्ष द्या, नंबर 3rdचं जे एक्झाम्पल आहे ते नंबर 3rdचं एक्झाम्पल आहे 125 k क्यूब प्लस 27 m क्यूब. हा एक्झाम्पल आहे. ह्याला आपण आन्सरमध्ये लिहून टाकू. जे दिले ते काय दिले रे? 125 k क्यूब प्लस 27 m क्यूब. हा 25 कोणाचाही क्यूब नाही, सॉरी 5चा क्यूब आहे. म्हणजेच 5 क्यूब डॉट k क्यूब प्लस हा आहे 3चा क्यूब 3 क्यूब डॉट m क्यूब. दोघांचाही पॉवर सेम असल्यास बेसचा आपण मल्टिप्लाय करतो. म्हणजेच 5k होल क्यूब येईल प्लस 3m
होल क्यूब येईल. हा झाला पूर्ण ए, हा बी, ए क्यूब प्लस बी क्यूब. मग फॉर्म्युला काय आहे रे, ए क्यूब प्लस बी क्यूब असेल तर ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे आपल्या ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता आपण काय करणार, ह्याला कंपेअरच्या सोबत करणार आणि ए बी सीच्या किमती करणार. एची किंमत किती येईल रे, एची किंमत येईल 5K अँड बीची किंमत येईल 3M. हे दोन किमती आहेत ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून टाकायच्या. बघा ए क्यूब म्हणजे कोणाचा 5Kचा क्यूब, 5Kचा क्यूब प्लस बी क्यूब म्हणजे 3Mचा क्यूब, 3Mचा क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी 5K प्लस 3M, 5K प्लस 3M. सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल ए स्क्वेअर, सेकंड ब्रॅकेट असा घेऊ आपण, ह्याच्यामध्ये येईल ए स्क्वेअर म्हणजे 5Kचा क्यूब स्क्वेअर मायनस ए इंटू बी, ए बी, ए म्हणजे 5K, बी म्हणजे 3M. तर इथं येईल 5K इंटू 3M प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3Mचा स्क्वेअर, 3Mचा स्क्वेअर. आता पुढं लक्ष द्या रे, तर पहिला ब्रॅकेट सेम राहील, कुठलाही बदल नाही, 5K प्लस 3M. सेकंड ब्रॅकेटमध्ये 5चा स्क्वेअर 25 होईल, के स्क्वेअरला के स्क्वेअर मायनस 5 3 15 KM प्लस 3चा स्क्वेअर किती होईल रे 9, M स्क्वेअरला M स्क्वेअर. अशा प्रकारे जे आपलं एक्झाम्पल होतं 125K क्यूब प्लस 27M क्यूब ह्याचे फॅक्टर्स झाले. एक 5K प्लस 3M, सेकंड ब्रॅकेटमध्ये 25K स्क्वेअर मायनस 15KM प्लस 9M स्क्वेअर. याला आपण अशा प्रकारे रॅक्टँगल शेपमध्ये ठेवून टाकू शकता. थोडंसं बरं राहील. थोडंसं याची स्क्रीनशॉट घ्या रे. पुढे एक्झाम्पल नंबर आपण 4th वालं बघू. फोर्थ एक्झाम्पल आहे 2L क्यूब प्लस 432M क्यूब. तर लक्षात ठेवा जे दिले ते आपण आन्सरमध्ये लिहू. 2L क्यूब प्लस 432M क्यूब. आता लक्षात द्या रे, ह्याला आपण ए क्यूब प्लस बी क्यूबमध्ये कन्वर्ट करणार आहोत. कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवता येते आणि त्याचं उत्तर शोधता येते. मग या ठिकाणी 2 जे आहे ते कोणाचाही क्यूब नाही. 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, मग हे 2 कोणाचाही नाही. ॲज वेल ॲज त्याच पद्धतीनं 432 कोणाचाही क्यूब नाही. मग आपण काय करणार, हा इव्हन नंबर आहे, हा पण इव्हन नंबर आहे, आपण त्यातून 2 कॉमन करणार. 2 कॉमन जर घेतलो तर उरणार काय रे ब्रॅकेटमध्ये, हा 2 तर कॉमन आला. मग L क्यूब प्लस याच्यातून 2 कॉमन काढायचा म्हणजे हा 2 न याला डिवाइड करायचं. मग 2 2 जा 4, 2 1 जा 1, 1 उरला इथं 12 झाला. 2 6 जा 12, पुन्हा M क्यूबला M क्यूब. परंतु अजून हा चेंज करायचा आहेच आपल्याला. मग काय करणार आहे आपण, 2 ब्रॅकेटमध्ये L क्यूब प्लस 216 हा जो आहे तो 6चा क्यूब आहे डॉट Mचा क्यूब. पुढच्या स्टेपमध्ये आपण असं लिहिणार 2L क्यूब प्लस 6M याचा होल क्यूब ब्रॅकेट. हा झाला ए क्यूब प्लस बी क्यूब. मग काय आहे फॉर्म्युला,
ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग एची व्हॅल्यू काय होईल रे इथं? एची व्हॅल्यू होईल ए आणि बीची व्हॅल्यू काय होईल रे? हा 6m. मग आपण जे आहेत हे किमती जे आहेत ए बीच्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. मग हा 2 मग तर लिहावा लागतो, 2ला काही प्रॉब्लेम नाही, कारण की त्याच्यामुळं व्हॅल्यू बदलून जाईल इक्वेशनची, जे काही एक्सप्रेशन आहे त्याची. 2ला 2 लिहावं लागेल, ब्रॅकेटमध्ये यल क्यूब आहे प्लस हा 6m क्यूब, म्हणजे हा ए झाला हा बी झाला, इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, एची व्हॅल्यू यल प्लस बीची व्हॅल्यू 6m. सेकंड ब्रॅकेट आपल्याला असा घ्यावा लागेल, ए स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे? एल स्क्वेअरचा, एलचा स्क्वेअर मायनस ए बी म्हणजे यल इंटू 6m, यल इंटू 6m प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 6mचा स्क्वेअर, 6mचा स्क्वेअर. पुढची स्टेप येईल पोरो, यल प्लस, एक मिनिट रे, हा 2 जे आहे ना ते इथं पण येतो. मग आपण याला काय करू, इथं इज इक्वल टू देऊ, इथं 2 लिहू आणि इथं कर्ली ब्रॅकेट काढू, कारण की इकडं 2 आहे म्हणजे इकडं पण 2, या दोघांची पण व्हॅल्यू सेम यायला पाहिजे. मग हे 2 ब्रॅकेट आहेत, हे 2 ब्रॅकेट ह्याला जोडण्यासाठी आपण कर्ली ब्रॅकेट घेतला. पुन्हा इथं पण घ्यावा लागेल, 2ला हा 2 घ्यावा लागेल. पुन्हा मला वाटते अशा ब्रॅकेटमध्ये जमून जाईल. आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये यल प्लस 6m म्हणजे ए प्लस बी, आणि हे जे सेकंड ब्रॅकेट आहे ते यल स्क्वेअर मायनस इथला 1 इंटू 6 यल एम, 6l m प्लस 6चा स्क्वेअर 36 m स्क्वेअरला m स्क्वेअर, आणि हे असं हे 2 ह्या सगळ्याला आहे. मग आपलं जे हा जे होता एक्झाम्पल, काय होतं रे एक्झाम्पल? आपलं एक्झाम्पल होतं 2l क्यूब प्लस 432m क्यूब. याचे जे फॅक्टराइज भेटले आपल्याला ते अशा पद्धतीनं 2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये यल प्लस 6m आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये भेटला आपल्याला यल स्क्वेअर मायनस 6lm प्लस 36m स्क्वेअर. हे अशा पद्धतीनं हे आपलं झालं 4th एक्झाम्पल. ठीक आहे मित्रांनो, लक्ष देऊन बघल्यास आपल्याला समजून जाईल. आता आपण राहिलेले जे 4 एक्झाम्पल आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.